विघ्नहर्ता विपक्ष मास्टर सूर्या. एक मोठा सामना विघ्नहर्ता विपक्ष मास्टर सूर्या. तदनंतर दुसरी मॅच पाहूया कोणाच्या मध्ये असेल. शिवशंभो पाहूया त्यांच्या विरुद्ध कोण असेल. डिंग डॉंग. त्यानंतर पाहूया पुढील तिसरा राऊंड कोणामध्ये असेल तो. जय भवानी वॉरियर विरुद्ध माऊली 11. नारायण याच्या हस्ते चौथा राऊंड. गुड मॉर्निंग टायगर फोर्स. मोरिया 11. सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पाचवा राऊंड असेल. या ठिकाणी पाहूया आयडियल क्रिकेट अकॅडमीचे सर्व आहेत. रॉयल सरकार पाचवा सामना असेल. क्लिस्टर ब्लास्टर आणि उर्वरित असणारा सहावा सामना नक्कीच उर्वरित जो संघ आहे अर्थातच एका बाजूने असेल कोकण किंग्स आणि रायझिंग स्टार. सगळ्याच खेळाडूंना सगळ्या संघ नायकांना संघ नायकाला खूप खूप शुभेच्छा. तर धन्यवाद कुंदन. येत्या 23 ऑगस्टला आपल्या समोर आपल्यासाठी आपल्या हक्काची टुर्नामेंट येते. आपल्या माणसाची ट्रॉफी दुनियादारी चषक 2026 पर्व पहिले. त्याआधी आपण पाहतोय कामोटे प्रीमियर लीग 2026 KPL चषक 2026चा हा थरार. कालपासून सुरू असलेली लीग मॅच. कालच्या दिवसभरापासून आजचा हा दुसरा दिवस आणि दिवसातील आजचा हा अंतिम टप्पा. दोन संघ फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेत. एका बाजूला असेल तो संघ सिवान ट्रान्सपोर्ट तर दुसऱ्या बाजूला संघ असेल तो म्हणजेच रॉयल सरकार. कालपासून आजपर्यंत अतिशय बहादर खेळी केली या दोन्ही संघाने आणि त्या खेळीच्या जोरावर अंतिम सामन्यामध्ये येऊन मजल मारले. चांगला खेळ पाहायला मिळाला. आजच्या दिवसभर सुद्धा चांगली खेळी पाहिली. सर्व खेळाडूंची कालचा दिवस अभिनवने गाजवला होता. सुमित गोळे असून दे बारक्या कांबळे खेळला होता कालच्या दिवसभरात. आणि आजचा दिवस मात्र तसाच पाहिला तर गुणवंत गोवारेचं नाव अव्वलस्थानी येते. कारण या लीगमधलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर जातंय. टोटल 7 षटकार 2 चौकार मारले होते आणि एक हाती झुंज देत 72 धावांचा डोंगर पार केला होता. तोच हा गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाचा गुणवंत गोवारी. तर सामन्याला सुरुवात एका बाजूला संघ असेल सिवान ट्रान्सपोर्ट सलामी जोडी मैदानामध्ये. रोशन म्हात्रे स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला असेल बारक्या कांबळे. दरम्यान सामन्याला सुरुवात वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन सतीश शिंदे तयार असेल. आजच्या दिवसभरात चांगली गोलंदाजी राहिली सतीश शिंदे याची आणि आता फायनलचा सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू अकुटाबे चेंडू चांगल्या टप्प्यावरचा चेंडू हा पूर्णपणे बीट होतं या ठिकाणी. रोशन म्हात्रे अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव जातोय बॉल या ठिकाणी. चांगली सुरुवात आपल्या संघासाठीच म्हणजे रॉयल सरकार संघासाठी. सतीश शिंदे यांची पुन्हा एकदा तयार असेल तो सतीश. पुन्हा एकदा जोरदार फटका मारला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी पाहावं लागेल क्षेत्ररक्षण थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षण त्या कारणाने चेंडू मध्ये जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलतो या ठिकाणी तो मात्र रोशन म्हात्रे. आपल्या संघासाठी श्री गणेशा करून देतो 4 धावाने. चांगली सुरुवात आतापर्यंत शिवान ट्रान्सफरची. पहिला चेंडू आला होता निर्धाव. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला आणि एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी.
याआधी सामना पाहिला होता, सेमीफायनल सामना, रोमांचक सामना पाहिला होता आपण. चांगली बहारदार फलंदाजी केली होती या शिवान ट्रान्सपोर्ट संघाने. आणि शेवटच्या क्षणी सुबोध गोवारी यांनी चांगली फलंदाजी करत संघाला फायनल पर्यंत मजल मारायला लावली. आणि तो संघ खेळतो आता फायनल मध्ये. पुन्हा एकदा सतीश तयार असेल. राईट आर्म वर विकेट मारा करेल. चांगला चेंडू, ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू मात्र येतो निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू टाकले ते सतीशाने, 4 धावा खर्च केल्या. थोडंसं थांबवले ते रोशन म्हात्रे याला. पाहावं लागेल उर्वरित 3 चेंडू असतील. 3 चेंडू होती, कशा प्रकारे फलंदाजी करते. आता मात्र जागा बनवली, चेंडूला भिरकावून दिलंय. पॅव्हलियनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी रोशन म्हात्रे यांचा येणारा KPL चषक षटकार. आणि षटकारांची धावसंख्या मात्र होती ती 10. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करतो शिवान ट्रान्सपोर्ट संघ. आपण पाहतोय फायनलचा हा थरार चालू आहे 2 संघामध्ये. दोन्ही संघ आमने सामने भेटताना दिसतात फायनलच्या लढतीमध्ये. एका बाजूला शिवान ट्रान्सपोर्ट, दुसऱ्या बाजूला रॉयल सरकार. पुन्हा एकदा सतीश तयार, समोर रोशन. आक्रमक पवित्र घेतलेला हा फलंदाज पाहावा लागेल. चेंडू चांगला होता परंतु थोडासा उजवीशी सोडून जाणारा चेंडू. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. हा खराब चेंडू. आव्हानार्थ धाव मिळते. रॉयल सरकारचा देखील विचार केला तर सिद्धे शिंदेपनी चांगली फलंदाजी केली होती सेमीफायनलला. स्वतः एकटा लढला आणि संघाला पोहोचवलं फायनलमध्ये. तोचा संघ क्षेत्ररक्षण करताना दिसतो रॉयल सरकार. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडूला भिरकावलं. उंची जास्त, लांबी कमी. पाहावं लागेल ते या ठिकाणी ऋषी धनावडे प्रयत्न करत होता परंतु 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. फुलटॉस प्रकारचा हा चेंडू होता परंतु नीटचा बॅटवर आला नाही, त्या कारणाने जास्तीत जास्त उंच गेला चेंडू आणि थोडीशी लांबी कमी राहिली, त्या कारणाने चेंडू मैदानामध्ये थांबला गेला. आणि या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 12, माफ करा 13. ओके ओके नाही नाही पुन्हा एकदा रोशन तयार असेल. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 13. पुढचा चेंडू घेऊन सतीश तयार. पुन्हा एकदा आकुटाबे चेंडू, चेंडूला भिकावलंय. कव्हरच्या दिशेने पाहावं लागेल. 1 धाव तर नक्की घेत आहेत. क्षेत्ररक्षक घेत आहेत त्या ठिकाणी अमित. 1 धाव मात्र मिळते रोशन याला. धावसंख्या झाली ती 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 14शी धावसंख्या. शिवान ट्रान्सपोर्ट. आपण पाहतोय फायनलचा हा थरार. KPL चषक 2026 अंतिम लढत 2 बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला रॉयल सरकार तर दुसऱ्या बाजूला शिवान ट्रान्सपोर्ट. येणारे 18 चेंडू बाकी, म्हणजे 3 षटकं बाकी असतील. पाहावं लागेल रोशन म्हात्रे, बारक्या कांबळे कशा प्रकारे फलंदाजी करतील, आपल्या संघाला किती धावाचं योगदान देतील या शेवटच्या सामन्यामध्ये, फायनल सामन्यामध्ये. जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील ते मात्र शिवान ट्रान्सपोर्ट संघाला, कारण समोरचा संघ आहे रॉयल सरकार, तेवढाच बलाढ्य संघ आहे. तर नक्कीच वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज स्वतः कर्णधार ऋषिकेश धनावडे. कुठेतरी धावांना रोख लावायचा आणि त्या कारणाने की काय स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरते तो ऋषिकेश धनावडे. 8 ते 10 पावलांचं रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजून सुरुवात करेल गोलंदाजीला. पहिला चेंडू ब्लॉक, चेंडूला खोदून काढले रोशन म्हात्रेने. चेंडू मात्र जातोय विजय राणाच्या मस्तकावर दस्तक करत 1 बाउंड चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या होते ती 18. पहिला चेंडू होता ऋषिकेशचा, खोलवर पद्धतीचा चेंडू होता परंतु तेवढा चांगल्या प्रकारे खेळून काढला रोशन याने. चेंडूला पाठवलं सीमरेषा बाहेर 4 धावांसाठी. आता मात्र थोडासा वेगावर नियंत्रण ठेवलंय ऋषिकेश यांनी. त्या ठिकाणी पाहावं लागेल धावचीत करण्याची संधी होती सतीशाला परंतु रोशन मात्र क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. दुसरा चेंडू फेकला होता, चांगला चेंडू म्हणावा लागेल ऋषिकेशांचा. निर्धाव चेंडू येतोय, थोडंसं कमबॅक करताना दिसतंय ऋषिकेश.
पुन्हा एकदा सुरोशन तयार असेल खेळण्यासाठी. जोरदार प्रहार लॉंग ऑफच्या डोक्यावरून लांबच लांब येणार हा केपीएल षटकार. काय फटका पाहायला मिळाला रोशन यांच्या बॅटमधून. धाव संख्या होते ते 24. ऋषिकेश यांचा पहिला चेंडूचा विचार केला, चौकार आला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला, त्यानंतर मात्र पुन्हा आक्रमण चढवले रोशनाने, षटकार मारला. धाव संख्या होती ती 24. शिवांश ट्रान्सपोर्ट संघ आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता रोशनाचा. पूर्ण बीट होते, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू, पुन्हा येणारा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक तुझा तर एक माझा असा प्रकारचा चाललेला खेळ ऋषिकेश आणि रोशन यांच्यामध्ये. आता एकदा पुन्हा एकदा वेगावर नियंत्रण ठेवलं होतं ऋषिकेश यांनी. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये ट्राय केले, झेल घेण्याचा आणि यशस्वी देखील होतोय आणि मोठा गडी बाद होतो या ठिकाणी रोशनच्या स्वरूपात. पहिला धक्का बसतोय शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला. एक गडी बाद, 24 धाव संख्या शिवांश ट्रान्सपोर्ट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय महेश मदने, आणखी एक मोठा खेळाडू. या आधी सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली होती महेश याची. तोच फलंदाज मैदानात दाखल होतोय. डावखुरा हाताचा फलंदाज. नेहमीच तो अष्टपैलू खेळी करतो या मैदानामध्ये. पाहावं लागेल ऋषिकेश धनावडे. एक यश प्राप्त झालं ते ऋषिकेशाला. धाव संख्या मात्र 24 वरती कायम आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय महेशाला. वैयक्तिक खातं खोलते या ठिकाणी. सांघिक धाव संख्या होते ते आतापर्यंत 25. 2 षटकं संपत आहेत. 2 षटकां समाप्तीनंतर एक गडी बाद 25. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. एका बाजूने विचार केला तर बारक्या कांबळेला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेला नाही. 12च्या 12 चेंडू तो नॉन स्ट्राईकवरती उभा आहे. याआधी आलेला फलंदाज होता सलामीला रोशन म्हात्रे. तब्बल 11 चेंडू खेळला होता, 23 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्या कारणाचं की काय बारक्या कांबळे अजूनपर्यंत नॉन स्ट्राईकला उभा आहे. नक्की येणारे 12 चेंडू बाकी असतील. 12 चेंडूमध्ये पाहावं लागेल महेश आणि बारक्या आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात, किती धावा जमा करतात आपल्या संघासाठी ते पाहावं लागेल येणारे 12 चेंडूमध्ये. तो वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज स्वप्नील गुहागरकर. आणखी एक चांगला गोलंदाज रॉयल सरकार या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापासून चांगली कामगिरी केली या संघाने. त्यातील एक चांगला असा गोलंदाज स्वप्नील येतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढला महेशने. एक धाव तर नक्की मिळणार, एका धावेवर समाधान मानावं लागेल ते मात्र महेशाला. एका धावेने धावसंख्या होती ती 26 आणि तब्बल मला वाटतं जवळजवळ 13 चेंडू नंतर प्रथमतः स्ट्राईकला येतोय तो मात्र बारक्या कांबळे. रायगडचा वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे रायगडमध्ये तो बारक्या कांबळे प्रथमतः स्ट्राईकला खेळताना. आणि पाहावं लागेल इथून पुढे बारक्याची फलंदाजी कशी असेल. सेमीफायनल सामन्यामध्ये आपण पाहिलं चांगली फलंदाजी केली होती बारक्या कांबळ्याने. कालच्या दिवसभरापासून आजच्या दिवसभर चांगली फलंदाजी दाखवतोय. पूर्णपणे क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो बारक्या कांबळे आपल्या फलंदाजीने. चांगला चेंडू होता तो स्वप्नीलचा. वेगावर थोडंसं नियंत्रण ठेवलं होतं, त्या कारणाने थोडासा बीट झाला होता बारक्या कांबळे. त्याचा फेवरेट शॉट आहे होता बैठक शॉट, परंतु कुठेतरी चुकतोय. व्यवस्थित टायमिंग झाला नाही चेंडूवर, त्या कारणाने एक धाव मात्र मिळते बारक्या कांबळ्याला.
आणि आता मात्र स्ट्राईकला पुन्हा येईल तो महेश. धावसंख्या होते ती 27. अतिशय धीम्या गतीने चाललेली धावसंख्या शिवान ट्रान्सफर या संघाची. स्वप्नीलचा पुढचा चेंडू. आता मात्र खेळतो महेश. डावकर हाताचा फलंदाज. स्वप्नील असेल तयार. पुढे सरसवला. चेंडूची पाहणी केली. फुलटॉस प्रकारचा हा चेंडू होता. या ठिकाणी काय घडतंय? हरेश याचं चांगलं क्षेत्ररक्षण. विजय राणेने सुद्धा चांगला बॅकअप दिला होता. रिले कॅच घ्यायचा प्रयत्न चांगला झाला होता परंतु यशस्वी झाले नाही. विजय राणा आणि हरेश भोसले चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक हाती त्यांनी चेंडू अडवला होता सीमेरेषेलगत. नाही तर नक्कीच षटकार किंवा चौकार या ठिकाणी भेटू शकला असता महेशाला. धावसंख्या होती ती 28. एक धाव काढून आपल्या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करतात महेश आणि बारक्या. बारक्याचा विचार केला तर आतापर्यंत एकच बॉल खेळलाय. तिसरं षटक चालू असताना तो पाहावं लागेल येणारे हे उर्वरित चेंडूमध्ये किती धावा जमा करेल बारक्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ब्लॉकमध्ये चेंडू होता. तेवढा चांगल्या प्रकारे ठेवून काढला तो बारक्याने. त्या ठिकाणी काय घडतंय? धावचित करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय बारक्या कांबळे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते विजय राणा यांचं त्या ठिकाणी. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत स्वप्नील. 4 चेंडू होते. 4च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत स्वप्नीलाची. आणि अशा प्रकारच्याच गोलंदाजी गरज असेल ती म्हणजे रॉयल सर्कल संघाला. कमीत कमी धावामध्ये रोखावं लागेल ते मात्र शिवान ट्रान्सफर संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पूर्णपणे बीट होतोय महेश मधने या ठिकाणी आणि चेंडू मात्र येतोय निर्धाव. 5 चेंडू फेकले स्वप्नीलाने. 4 धावा खर्च केल्या. 4 सिंगल आली. 1 चेंडू निर्धाव टाकला. शेवटचा चेंडू बाकी असेल. महेश मन्याला कुठेतरी मोठी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी शिवान ट्रान्सफर संघासाठी. त्या कामगिरीसाठी एक मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर दिली आहे आणि महेशला ती कामगिरी बजावावी लागेल. पुढे सरसावला. चेंडूला सोडून दिले. उजयशीचा भार जाणार हा चेंडू होता. त्या कारणाने पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. धावसंख्या होते ती 30. एक धावेने धावसंख्या पुढे जाताना दिसते. धीम्या गतीने धावसंख्या पुढे जाताना दिसते शिवान ट्रान्सफर संघाची. कुठेतरी वाटत होते रोशन ज्या प्रकारे खेळ होता जास्तीत जास्त 50 ते 60 धावापर्यंत मजल मारते पण तसं काही घडलं नाही. पाहावं लागेल पुन्हा एकदा स्वप्नील तयार. समोर महेश जोरदार प्रहार केला लॉंग बॉलच्या दिशेने. पाहावं लागेल चेंडू मात्र जातोय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सिद्धेश इंदभाई. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी काय घडतंय? चेंडू मात्र तो निर्धाव. एकही धाव घेतली नाही दोन्ही फलंदाजाने. नक्की या ठिकाणी पूर्णपणे जबाबदारी घेतली ती बारक्या कांबळेने. त्याला माहिती आहे 3 षटकं संपलेत. 18 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत धावा झाले ते मात्र 30 आणि येणारे 6 चेंडू या अतिशय महत्त्वाचे असणार आहे शिवान ट्रान्सफर या संघासाठी. कारण इथून पुढे जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील शिवान ट्रान्सफर संघाला. हॅलो कोणाकडून 200 करतो सर. चल हां कुठे हरीश आहे? हां आला. धावसंख्या होती ती 30. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं शेवट षटक घेऊन येतोय तो गोलंदाज हरेश भोसले. या खेळाडूची आपण फलंदाजी देखील पाहिली, गोलंदाजी देखील पाहिली आणि या सर्वांच्या खेळीच्या जोरावर रॉयल सरकार फायनलपर्यंत येऊन पोचलाय. हरेश भोसले यासाठी एक पारितोषिक जाहीर झालंय. हरेश भोसले यांनी जर विकेट घेतला तर प्रत्येक विकेटसाठी चिन्मय साळुंके यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. एक संधी असेल हरेश भोसले याला. तर हरेश पाहायचंय 6 चेंडूमध्ये किती धावा रोखतोय. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 30. 18 चेंडूमध्ये 30. समोर तेवढाच मोठा फलंदाज बारक्या कांबळे उभा आहे. पाहावं लागेल
25 ते 26 पावलांचं रनअप घेऊन पंचांना डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. पहिला चेंडू जसा आला तसं स्वागत करून दिले बारक्या कांबळेने कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येला थोडासा आकार मिळतो, वळण मिळते. धावसंख्या होती ती 36. आपण पाहिलं होतं स्वप्नीलच्या शेवटच्या चेंडूवरती एक जोरदार फटका मारला होता महेशने. त्या ठिकाणी बारक्याने धाव घेतली नव्हती कारण स्वतःजवळ त्याला स्ट्राईक ठेवायची होती, जास्तीत जास्त धावा काढायच्या होत्या. आणि त्यानंतर आलेला हा हरेश भोसले याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवले आणि 6 धावा ठोकल्या कव्हरच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा हरेश तयार. समोर मात्र आक्रमक पवित्र घेतलेला फलंदाज बारक्या कांबळे. दुसरा फटका फायनलच्या दिशेने पाहावं लागेल. एक धाव तर नक्की सिक्का धावताना दिसतात त्या ठिकाणी. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. मयूर चिमणे सिक्का सीमेरेषेलगत क्षेत्ररक्षण करत असताना देखील स्वतः विकेट किपर ऋषिकेश धनावडेने सुद्धा त्या ठिकाणी धाव घेतली. म्हणजे किती चपळाई आहे बघा या खेळाडूमध्ये. अतिशय वेगवान धाव घेत चेंडूला पकडणं त्यांनी प्रयत्न देखील केला होता. तर बारक्या कांबळेला स्ट्राईकवर आणायचं नाही आहे त्यांना माहिती आहे. जास्तीत जास्त वेळ बारक्या स्ट्राईकवर राहिला तर त्यांच्या टीमला मोठे डोकेदुखी होऊ शकते. पुन्हा एकदा हरेश तयार. बारक्या समोर जोरदार फटका. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न करतो का बारक्या? पाहावं लागेल. या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 40. अजूनही 3 चेंडू बाकी. 3 चेंडू मध्ये पाहावं लागेल बारक्या कांबळे कशा प्रकारे फलंदाजी करेल. इथून पुढे 3 चेंडूवरती मोठे फटके येतील का, की हरेश भोसले इथून पुढे येणाऱ्या 3 चेंडूवरती धावसंख्येला रोख लावेल, एखादा विकेट घेईल का, हे येणारे 3 चेंडू ठरवतील. हरेश भोसले प्रत्येक विकेटसाठी चिन्मय साळुंके यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. समोर मोठा फलंदाज बारक्या कांबळे, रायगडचा वेल फिनिशर. हरेश तयार. पुढचा चेंडू घेऊन बारक्यासाठी. आकुटप्या चेंडू. अशा चेंडूला बारक्या कधीच मैदानामध्ये ठेवत नसतो, हे दाखवलेलं जिवंत उदाहरण. आणि चेंडूला भिरकावून दिलंय फायनलच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी. सिक्का त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो परंतु तो बघतच राहिला. आकाशाला गवसणी घालत जाणारा हा चेंडू 6 धाव्यांसाठी. या षटकामध्ये हा येणारा दुसरा षटकार. धावसंख्या होती ती मात्र 46. अजूनही 2 चेंडू बाकी. जलद गतीने धावसंख्या वाढताना दिसते शिवान ट्रान्सफर या संघाची फायनलच्या या अंतिम सामन्यामध्ये. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होता प्रहार करण्याचा परंतु कुठेतरी फटका चुकतोय. चेंडू मात्र फसवा निघतोय. चेंडू जातो निर्धाव. शेवटचा चेंडू बाकी असेल. फायनलचा हा थरार आपण पाहतोय. एका बाजूला रॉयल सरकार, दुसऱ्या बाजूला शिवान ट्रान्सपोर्ट. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. हरेश तयार गोलंदाजीसाठी. समोर आहे तो बारक्या कांबळे. धावसंख्या होती ती 46. शेवटचा चेंडू बाकी. पाहावं लागेल. बारक्या कांबळे तयार. आणि हा भिरकावून दिलाय पुन्हा एकदा फायनलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काय फटकेबाजी करतोय बारक्या. त्यासाठी काय स्वतःच्या जवळ स्ट्राईक ठेवली होती शेवटच्या षटकामध्ये. आणि बघता बघता बारक्याने जवळजवळ 8 चेंडूमध्ये 24 धावा कुठून काढल्या. आणि या षटकामध्ये तब्बल 22 धावा ठोकल्या. त्या मात्र बारक्या कांबळ्याने पूर्णपणे गोलंदाजीची हवाच काढून टाकली शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या होती ती 52 आणि 53 धावांचं उद्दिष्ट असेल ते मात्र रॉयल सरकार या संघाला. तर नक्कीच येणारे 24 चेंडू 53 धावा. KPL चषक 2026चा फायनलचा हा थरार, फायनलचा मुकाबला. 24 चेंडू 53 धावा. कोण होणार KPL 2026चा मानकरी, कोण ठरणार चॅम्पियन,
हे नक्कीच आपण पाहू येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. 24 चेंडू 53 धावा आणि नक्कीच येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 53 धावा कशा प्रकारे रॉयल सरकार बनवेल याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर बोलवेल रायगडचा बुलंद आवाज आमचे सहकारी मित्र सुशांत दादा पाटील. यायचंय सुशांत दादा पाटील. फायनलचा अंतिम थरारक मॅच आपण पाहतोय. एका बाजूला रॉयल सरकार, दुसऱ्या बाजूला शिवण ट्रान्सपोर्ट. चेंडू पाठवायचे, चेंडू पुरवायचे. चोवीस चेंडू 53 धावा. नक्कीच कशा प्रकारे होईल ही लढत, कोण जिंकेल कोण हारेल, कोण होईल KPL 2026 चषकाचा मानकरी, कोण होईल चॅम्पियन हे सांगण्यासाठी धावतं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर बोलवतो रायगडचा बुलंद आवाज सुशांत दादा पाटील. धन्यवाद. धन्यवाद संतोष जाधव, थँक्यू सो मच. इथे आपण पाहतोय 24 चेंडू मेगा फिनाले. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? शिवांश ट्रान्सपोर्ट की रॉयल सरकार? बारक्या कांबळे की ऋषी धनावडे? ऋषिकेश धनावडे यांच्यासाठी प्रत्येक चौकाराला आणि प्रत्येक षटकाराला 100 रुपये. नाव आपलं? सचिनजी कांबळे देवदेकर यांच्याकडून बक्षीस आलंय. चिन्मय साळुंखे सिद्धेशसाठी प्रत्येक षटकारास 500. 100 का? 400 कमी. 33 स्पोर्ट्सचे आमचे पॅकर ओनर प्रोप्रायटर आणि या स्पर्धेचे खरं तर ज्यांना विनंती केली गेली की आमच्या कामोडे प्रीमियर लीगला आपण सौजन्य बना आणि आपल्या अंगावरती टी शर्ट परिधान ज्यांच्यामुळे झाले असे राहुलजी आणि प्रेमजी यांच्याकडून प्रत्येक षटकारात ऋषीसाठी 500 रुपये. म्हणजे आता थोडासा काळोख झाला आहे, म्हणजे पावसाच्या सरी आणि षटकार चौकार मारल्यानंतर पैशांच्या सरी आणि मॅच चालू झाली. पहिला चेंडू डॉट पाहिला. 53 धावांचं टार्गेट 24 चेंडूंमध्ये. बारक्या कांबळे, रोशन म्हात्रे, ऋषी धनावडे आणि सिद्धेश इंदप यावेळेला तयार. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे चंद्रेश भट्टनं चेंडू उचललाय. तो वाला एंड म्हणजे फार डेंजर आहे. बारक्या कांबळे आता एका मॅचच्या वेगळ्या युटर्नला आहे. आपण पाहतोय डीप फाईन लेगला गणेश यादव आणि लॉंग स्टॉपला अर्थातच लॉंग स्टॉपच्या बाजूला कृष्णा मिश्रा आहे. या दोघांनी जर कॅच पकडली तर रविराज भगत यांच्याकडून 500 रुपये. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर कव्वणकर. पुढचा चेंडू सिद्धेश इंदपसाठी. यावेळेला चेंडू मात्र अगदी ऑफस्टमला सोडून गेलाय. अवांतर चेंडू घोषित केलाय आणि अवांतरनं ऋषिकेश धनावडेसाठी बक्षीस आले. प्रत्येक चौकार षटकाराला 100 रुपये. ATM खुलं झालंय. पासवर्ड सांगण्यात आलंय. फक्त रक्कम हातात येणं बाकी आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू आहे. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत चेंडू जाते बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. आजच्या दिवसात खरं तर फार सुंदर आवाज ऐकायला मिळाला.
विहांग वराडकर यांचा, त्यानंतर संतोष जाधव, कुंदन कांबळे. खरं तर या कॉमोडोर टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय सर्वांना सहकार्य करणारे हे व्यक्तिमत्व आणि आपल्या कॉमोडोर टेनिस क्रिकेटचे सर्वांचे आवडते समालोचक आहेत. या सर्वांचा आपण आभार व्यक्त करू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कृष्णा मिश्रा चेंडूवरती येतो आणि तिथे जय कबड्डी 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 खेळतोय आणि गणेश यादव यांनी फुंक मारली आणि कृष्णा पडला. इथे एकूण धावा धावपलकावरती 8 धावा. एक शॉट आहे. येस, 1 रन शॉट आहे. एकूण धावा 7 धावा धावपलकावरती लिहिल्या जात आहेत. शेवटची इनिंग, शेवटची मॅच, मेगा फिनाले बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार. यावेळेला फुल टॉस, फुल लॉस. सिद्धेश इंदपचा हा करारा स्ट्रोक षटकार. मित्रांनो, रोज प्रॅक्टिस. सिद्धेश इंदप दिलखुलास व्यक्तिमत्व आणि या मैदानाला अगदी चिकटलेला खेळाडू आहे आणि चिकाटीनं खेळतोय. मागची मॅच पाहिली, 1 मॅन आर्मी झाला होता, हार्ड हिटर, त्याशिवाय पर्याय नाही. मागच्या मॅचमध्ये त्याने आपली ओळख पटवून दिली आणि सलामीला जागा आणून ठेवली. काय जबरदस्त फटका. पुन्हा एकदा मयूरचा हा पुढचा चेंडू षटकारानंतर सिद्धेशसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगला सरकून दिलाय पॉईंटच्या दिशेने. तिथे चेंडू पकडण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा. धडपड आहे, धडपड आहे. 53 धावा वाचवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आपण पाहू शकाल पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या तर सचिनजी कांबळे यांचं स्वागत आहे. ते देवदेकर आपल्या इथे आले. तर ऋषिकेश धनावडे यांच्यासाठी चौकार मारू किंवा षटकार मारू, 500 रुपये प्रति चौकार षटकारास. आणि राहुलजी मसे आणि प्रेमजी मसे यांनी देखील ऋषिकेश धनावडे यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 500 रुपये. अतिशय जबरदस्त. 33 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आहेत आणि जोडले गेलेत. पहिला षटक पाहिला. एकूण धावा धावपलकावरती 15 धावा. चांगला स्कोर पाहायला मिळतोय. लॉप केलाय चेंडू. हा पाहतोय आपण लांब लचक षटकार म्हणण्यापेक्षा एक 500ची नोट सचिन कांबळे यांच्या खात्यातून जमा झाली आहे. तर इथे पाहतोय, इथे पावसाच्या सरी कोसळू लागल्यात. रिमझिम पाऊस, रिमझिम पडती पाऊस धारा आणि हा चेंडू इथे मात्र ऑन साईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतोय रोशन मात्रे आणि एक धाव. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. कॉलिंग केले. ऋषी धनावडेची धडपड होती. ऋषी धनावडे सुरुवातीला कॉमोडोर टेनिस क्रिकेट सपोर्ट जोडला गेला तेव्हाच त्यानं त्याची ओळख पटवून दिली होती. आज तो कप्तानी भूमिका निभावतोय. हे त्याचं श्रेय आहे, कामाचं श्रेय. आमच्यासोबत गणेशदादा बसलेले आहेत, मगासपासून सपोर्ट करण्यासाठी आलेत. शिवशंभूमधून खेळतात, त्यांचंही स्वागत आहे. नेहमीच तेही चांगले ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. गणेशजी कटके, त्यांचंही हार्दिक स्वागत. अभिनव सेद यावेळेला क्लीन बोल्ट, दांडी गोल. सिद्धेश इंदप बॅक टू द पवेलियन. खेळ संपुष्टात आणलाय. पावसाच्या रिमझिम सरी मात्र इथे थांबवत आहेत. सिद्धेश इंदपचा खेळ. हे कुठल्या टीम मधले आहेत? महमूद, हे कुठल्या टीम मध्ये आहेत?
आपण पाहतो एकूण चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत ते म्हणजेच 3 आणि एकूण धावा आहेत 22. 53 धावा बनवायच्या आहेत आणि ही लढत आहे खरं तर. आतापर्यंत आपण पाहिलं 15 चेंडू 31 धावा आणि 15 मधील हे 3 चेंडू फार महत्वाचे, अति महत्वाच्या आणि अतिवृष्टी देखील झाली आहे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र ओ यस, इट इज आउट. रन आउटच्या स्वरूपात बाद होतोय फलंदाज. स्वप्नील गोवागरकर. मॅच पलटायला सुरुवात झाली आहे. जसजशी मॅच पलटते तसतशा बारक्याच्या चेहऱ्यावरच्या एक एक शिरा असतायत. गणेश यादव आणि कृष्णा मिश्रासारखी पाठीमागची भिंत मजबूत, त्यामुळे त्या टीमला कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे. टूटेगी कैसी अंबुजा सिमेंट से जो बनी है. बारक्या कांबळेचे रंगा बिल्ला कृष्णा मिश्रा आणि गणेश यादव. हरेश भोसले मैदानावरती आणि जशी पावलं मैदानावरती आलीत तशा 500च्या नोटांचा आवाज चिन्मय साळुंखे आणि सागर पाटील यांच्याकडून आलाय. दोघांकडून प्रति षटकारास 500 रुपये देण्यात येतील. काय जबरदस्त पाऊस. कधी पावसाच्या सरी बरसतायत तर कधी नोटांच्या सरी बरसतायत, परंतु बरसणं फार महत्वाचं आहे. इथे गोलंदाज आते खान पुन्हा एकदा यावेळी लाखोदून काढण्याचा प्रयत्न. ऋषी धनावडेचा लॉंग ऑफला सुबोध गोवारी तैनात. एक धाव कंप्लीट झाली आहे. बघा खुन्नस आहे. तू मे आते विपक्ष ऋषी. तुषार जांभेकर. हरेश यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 500 रुपये आणि इथे अपील केली आहे आणि स्वतः प्रामाणिकपणा क्रिकेटमधील सत्य जे असतं ते आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः स्क्रीन सोडली आहे आमचे मित्र विलास गोवारी. या मैदानाच्या चहूबाजूला खरं तर स्वच्छता दूतांना घेऊन चांगली भूमिका नेहमी बजावत आहेत. त्यांचं देखील कामोठे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज विजय राणा. काय आलाय IPL KPL IPL. पाऊस आलाय. रिमझिम पडती पाऊस धारा आणि अंगाला झुमतो गार गार वारा. अरे बाप रे. आमचे मित्र कॅमेरामॅन सोमनाथ झुंझुनवाला कॅमेरा फिरवत आहेत आमच्याकडे. पावसाच्या सरी दाखवत आहेत. फार चांगली कॅप्चरिंग संदेश भगतच्या या सर्व मास्टर्सनं. तिकडे आपण सरळ रेषेत बसलेला कॅमेरामॅन सोमनाथला पाहतोय. इथे क्रॉस अँगलमध्ये सागर शनीला पाहतोय आणि लॅपटॉप मास्टर अचूक टिप्पणी करताना विनायक. या सगळ्यांचा आभार व्यक्त करूया आणि चलूया पुन्हा एकदा मॅच मध्ये. ऋषिकेशसाठी प्रत्येक षटकारास आणि चौकारास 500 रुपये सचिन कांबळे यांच्याकडून. रोशन मात्रे गोलंदाजी मार्कवर थोडासा कॉन्फिडन्स दांडगा आहे. आपण पाहू शकाल रोशन मात्रे हा सक्सेसफुल खेळाडू आहे KPL मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पावसाच्या सरी आल्यानंतर काय दुर्दशा होते हे आता आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजांना थोडीशी बाजू कमी असते, पण भर पावसात ज्यानं षटकार चौकार लगावले त्या परेश मात्रेला आपण आठवा आणि त्या पद्धतीनं खेळ करा. पाहूया आपण इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला अगदी बॅटच्या रडारमधून निघाला, परंतु अगदी कमी गतीनं गेला. ऑन साईडला चंद्रेश भट आलाय. पावसाच्या सरी अजून वाढू लागल्यात. आमचे पंच रेनकोट घालून त्या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत आहेत. हे खरं तर पंचांना तिन्ही ऋतूमध्ये आपण भिजताना पाहिलं. ऊन आला, थंडी आली आणि पावसाळा देखील.
अतिशय जबरदस्त. उद्या नागपंचमी आहे, त्यामुळे ग्राउंडच्या कडेला असणाऱ्यांनी जरासा सांभाळून चाला. पाहूया पुन्हा एकदा. हा जास्त वेळ टिकणार नाहीये पाऊस, त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा. लॉप करण्याचा प्रयत्न बारक्या कांबळे. ओ, विजय राणाचा खेळ संपुष्टात. मुझको राणाजी माफ करना. रोशन मात्रे हे मात्र सांगत असताना काला रास पाहिजे. हा, तर एकूण 24 धावा झाल्यात आणि 29 धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज विशाल सिक्का, रविराज भगत यांच्याकडून 200, गणेश कटके यांच्याकडून 200, शिक्का यांच्यासाठी इथे मात्र आता बक्षीस लावला. तशीच खेळ पाहूया कशा प्रकारे खेळ. आणि नंतर आशा आहे बारक्या कांबळे शेवटला गणेश किंवा मिश्राला ओव्हर देईल. तर आता गरज आहे इथे येणारे 9 चेंडू आणि 29 धावा. मगाशी अशीच मॅच होती, 24 चेंडू 29 धावा आणि 6 बॉलमध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या. आता विचार करतायत, यावेळेला सिक्काचा चेंडू अगदी बॅटला टच होणार होता, परंतु त्याला टच करता आला नाही. रोशन मात्रेचा इथे स्पेस आपण पाहिला. आतापर्यंत चेंडू फेकले 4. अनिल माने कालपासून धडपडतायत. गुणलेखकाची भूमिका फार चांगली. लॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. डॉट बॉल. जसे चेंडू डॉट जातील ना, तसा दडपण येईल. पाहूया इथे मात्र कशा प्रकारे चित्र सजवलं जातंय. नॉन स्ट्राईक एंडला अजूनही ऋषी धनावडे आहे. यावेळेला अवांतर चेंडू. पंच इशारा करतायत. बालाजी आणि पवार सर, दुनियादारी ग्रुप यांच्याकडून विशाल सिक्का यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. ओ माय गॉड, म्हणजे 5 कडक नोटा, 10% GST कट. दुनियादारी ग्रुपचे अध्यक्ष. ओ, अर्धा छक्का. महेश मदने यांच्या हातामध्ये चेंडू. शेवटचा बॉल होता आय थिंक. येस, म्हणून स्ट्राईक सोडली नाहीये. ऋषी धनावडेला माहिती आहे शेवटच्या चेंडू ती धावावतील. चला, गणेश यादव नाही तर कृष्णा मिश्रा. बारक्या कृष्णाला दे, कृष्णाला. गणेश, गण्या ये, गण्या. कबड्डी कबड्डी कबड्डी. ये गणे, गण्या. बारक्या काय देईल त्याला माहिती आहे. सगळं दरवाजे उघडलं ना, पटकन लॉक करायचं वर की गाणे. बारक्याला माहिती आहे ना, कृष्णा टाकू शकतो. महेश मदने, ऋषी धनावडे अजूनही कॉन्फिडन्स मध्ये. 6 बॉल 28 धावा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुबोध गोवारी टप्प्यात चेंडू उचलतोय. ही चिंबोरी सारखी आली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे. ओ, यॉर्कर लाईन सटीक गेंदबाजी याला म्हटलं जातं. असं वाटलं मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, परंतु ऋषी धनावडे फार काळ स्ट्राईक वरती मागच्या ओव्हरमध्ये आला नाही. यावेळेला अगदी गणेश यादव. ये टुप 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 घे 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 घे. कृष्णा मिश्रा मॅच झाली ना, शेवटचा चेंडू पडल्यावर तर चला शिक्का. ओ,
बारक्याचे रंगाबिल्ला मागे भिंत सजवली. सोनू गणेशला गोविंदा करायचा आहे. ते आलं माझ्या लक्षात. येस घ्या बॉल टाका तुम्ही. ए सर्कलच्या आतमध्ये आहे नो देव. सर्कलच्या आतमध्ये आलाय नो देव बारक्या. नाही नाही नो देव सर्कलच्या आतमध्ये आहे. अरे दमशील ठेव. ओ दुर्वेश आताच आताच दुर्वेश आताच. कमॉन 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 घे 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 घे. ती मॅच राहू दे तू त्याला घे पहिले. घे घे तू घे घे उचल. कमॉन यस गोविंदा 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 गोविंदा. राहू दे लारला नाही आला तरी चालेल. परत खेळायला कधीच नाही आला तरी चालेल. घे तू घे 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 पंकज घे घे उचला उचला. हा या नाही इथं चिखला ना ना. आणा आणा